उसळली ही मराठी सगळ्यांना जय शिवराय. हिंदवी संस्थेचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय यांना वंदन करू. तांदूळवाडीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. आईला तुम्ही कमालच केली, मी पण केली. तुम्ही रात्री 12 वाजता जमले, मी 12 वाजता झालो. हो द्या काय होतं. अरे आमुषा फमुषा काय करते आपल्याला. आमुषा आता 52 पुढे गटारी आमुषा त्याच्या बोकांडी बसली आहे. तो सांगतो का येड्या गांडीचे त्याच सांगतोय ना. मक्कार तुम्ही ना आणि तुमचा मग जुळलाय त्याच्यामुळं. तुम्ही काय सुईचे नाहीये. तुम्हाला मानावं लागेल एका बाबतीत. तुम्हाला काल कराडामधून आम्ही 12 वाजता सांगितलं. बहादर मराठी मान लागेल 1.5 दिवसात. काय बोलवस का नाही. शॉकिंग झालं मी. तुला मत बोलणार नाही काय. बोला नाही बोलणारच. जर तुम्हाला पाठ इथून 5 वाजेपर्यंत उठून दिलं मग नाव बदलून ठेवतो. 170-200 किलोमीटर तरी असं. तुमच्या जागा माझ्या जागेवर दुसरं असतं ना ते मला असतं आराम करून सकाळी जाऊ. 170 किलोमीटर जाण्यापेक्षा माझा लय जीव आहे तुमचा आणि तुमचा सुद्धा आहे माझा. कष्ट हीच कष्ट करायची वेळ आहे. याच टायमाला आपण जागा राहणार आणि हे लयच वेगळं जागणं झालं. आणि मी बी तुमच्यासाठीच आहे ना. आयुष्यात दिलंय तुम्हाला. कोण बी काय व्हायचं. पश्चिम महाराष्ट्राने कमालच केली. अख्ख्या झोपा उडीला तुम्ही सगळ्याच. आमचा फेस पाडीला तुम्ही फोन उचलू. तुम्ही ती ताकद उसाळी. मराठवाडा आणि विदर्भ आम्हाला झोपूनच द्या. आमच्याकडे का येतो म्हणलं इकडं तर उरकून दे ना. ते म्हणलं कुणबी येत आम्ही पण मराठ्यांसाठी लढणार. हो अरे म्हणलं पाठ्या आम्ही तुमच्यासाठी लढू. म्हणलं वेळ आल्यावर काय तर ताण नाही. तुमच्यावर कधी काही संकट आलं ताण आहेच. ही गोरगरिबावर केलेल्या अन्यायाची चीन. मराठे इतके खवळून उठले याचं कारण आहे गोरगरीब मराठ्यावर तुम्ही अन्याय केला. कसलाही अधिकार प्राप्त नसताना तुम्ही जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांवरती अन्याय करण्याचा तुम्हाला कसला अधिकारच नाहीये. असा या देशात आणि राज्यात एकही मंत्री आतापर्यंत झाला नसेल की त्यानं मराठ्याच्या 70-75 वर्षातल्या काळात ज्या ज्या सत्ता आल्या ज्या ज्या सत्ता गेल्या त्या सत्तेत तो मराठ्यांचा मंत्री आमदार खासदार झाला. त्याने असं एकही पत्र कधी ओबीसीच्या लेकराचं वाटोळ व्हावं म्हणून एखादं पत्र काढलं नसेल. माईक जर मध्ये बंद पडला ना रे बाबा कोण काय मध्ये अर्ध्यात गेलं नाही तर दुसरा आनंदी कन्न कुत्त बंद असे टाईट होऊन आले. मला वाटतं रेटून खाऊन आले. मी येऊ पाशी त्यामुळे याला बंद पडून द्यायचं नको. तुम्हाला वाटतं 52 कुळ्याला बघतो मी 4 बघतो बघ आहे का बंद व्हायला ते मध्ये चार्जिंग नाही वाटतं त्याचा.
इकडे बी कडी लावून ठेवली की तो गोरगरिबाच्या लेकरात मराठ्यांनी आनंद बघितला. कधीच कोणाच्या अन्नात माती घालायचं काम मराठ्यांनी केलं नाही. माझं आम्ही आमचं रक्त जाळलं, आम्ही आमचे संघर्ष केला, रातपाट जागलोय. बावनकुळ्या तुला थोडीफार जर अक्कल असेल तर इतक्या रात्री मराठ्यांचे लोक रस्त्यावर बसू शकत नाही. तू अन्याय केला हे सिद्ध झालेलं. आम्ही त्यांच्या लेकरावरती कधी वाईट नजर टाकली नाही, कधी त्यांचं वाईट चितिलं नाही. अरे 70-80 वर्षापासून आमच्या लेकरं आरक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून लांब गेले, शिक्षणापासून लांब गेलेत. म्हणून आमच्या मायबाप मराठ्यांनी करोडोच्या संख्येने एकत्र येऊन हा रातपाट संघर्ष केलाय. आम्हाला काही काम नाही येत म्हणून आम्ही इतक्या ताकदीनं इतक्या रात्री एकत्र येत नाहीये. तुझ्यासारख्या मंत्र्याला लाज वाटली पाहिजे की गोरगरिबाच्या लेकराच्या अन्नात आपण माती घालायला लागलोय. तुला कसलाही अधिकार नसताना तू अधिकाराचा गैरवापर केलास. माझा समाज इतका झुंजलाय आरक्षणासाठी की आम्हाला माहिती आहे आम्ही किती रातपाट खस्ता खाल्ल्या. 3 वर्ष झाला हे संघर्ष मराठ्यांचा सुरू आहे. कधीच माझ्या मराठ्यांनी काम केलं नाही, झोपला पण नाही. सतत माझा मराठा समाज जागा आहे. कधीतरी माझ्या लेकीचं चांगलं होईल, कधीतरी माझ्या लेकाचं चांगलं होईल हे स्वप्न मराठा समाज रंगीतोय. आता पुढे आम्ही जीवाची बाजी लावून एकाकी झुंज दिली आणि आरक्षण मिळवत आणलं तर तू ज्यावेळेस आमच्या तोंडात आता सुखाचा घास येणार आहे ते हिसकवण्याचं काम तू करायला लागलास. असं पाप आणि पातक करायला नको होतं. तरीही मराठ्यांनी तुम्हाला संधी दिली. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुमची चूक तुम्ही सुधारा. आमचा तुमचा वाद असायचं काही कारण नाही. आता काय केलं काय वेगळंच नड दुखायला थोडा मोकळा आवाज कर ना. आपण काय कमी कर काय नको काय केलं ते आता याचा बारीक आहे आवाज. आवाज वाढव. हा आपण सगळ्या मराठ्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची चूक सुधारा. तुमचा गर्व मायबाप मराठ्यांना मला यासाठी वाटायला लागला की तुम्हाला अन्यायाची जाणीव व्हायला लागली. कोणत्या वेळेस जागा राहायचं आणि कोणत्या वेळेस नाही राहायचं हे तुम्हाला कळायला लागलं. यामुळे मी खूप आनंदी आहे. तुमच्या लेकरावर अन्याय झालेला तुमच्या लक्षात आलं आणि तुम्ही माझ्या अगोदरही जागे झाले. मी आता इथं कुठल्या तरी फाट्यावर होतो एका चौकात. काय ते उत्साह, काय ती चील होती. ज्या समाजात मी जन्मलो ना लय गर्व वाटायला लागला मला त्या समाजात मी या जातीत. अरे समाज हा आपल्यासाठी महत्वाचा असतो आणि ज्याला ही जाणीव होती ना तो समाज कधी संपत नाही. आपण सरकारला वेळ दिला की तुम्ही तुमची चूक सुधारा. मराठा इतका का चिडला? अचानक राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातला मराठा इतका जागा का झाला? आम्ही अशी अपेक्षा केली होती की देवेंद्र फडणवीस तरी चुकीला चूक म्हणाल, चुकीला चूक म्हणाल ही आम्हाला अपेक्षा होती. मला राजकारणाशी देणं घेणं नाही, मला मराठा समाज मोठा करायचा आहे हे माझा पण आहे. बावनकुळ्यांनी चूक केली, देवेंद्र फडणवीस म्हणून चूक केलीस ती सुधार. तर त्यांनी कालच मला वाटतं मीडियाने प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस म्हणतो ओबीसीच्या नेत्याला टार्गेट करायला लागले. त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हारला. कारण सत्य होते मराठ्यांनी बसवलं आणि तू जातीवाद बावनकुळ्यासोबत तूही जातीवाद करायला लागला. याच्यात ओबीसीचा काय संबंध? बावनकुळ्याने चूक केली, मराठ्यांचे घर उद्ध्वस्त करायचे.
इथं जातीचा काय संबंध आला तेव्हा? उलट आम्हाला अपेक्षा होती की देवेंद्र फडणवीस म्हणाल मराठ्यांचे लेकर टार्गेट करू नको बावनकुळे, ती आशा तर आम्ही आता सोडूनच दिली. उलट ज्याने चूक केली त्याचीच पाठराखण करायला सुरुवात केली. ओ अरे मुख्यमंत्री, शेतकऱ्यांच्या बद्दल हीच भूमिका. शेतकऱ्यांना सुद्धा सांगतो या तांदूळवाडीतून, यांना नीट करायची आता वेळ आली. आता कुणी संधी सोडू नका. यांचा माज आता सगळ्या शेतकऱ्यांनी उतरायचा. यांनी धनगराचं सुद्धा असंच वाटोळ केलं. मत घेईपर्यंत, सत्तेवर बसेपर्यंत त्यांना खोटं बोलले. जो सच्चा धनगर आहे ना, तो आजही खरं बोलतो. ज्यांना राजकारण करायचंय आणि धनगर मोठा करायचा नाही, ते बोलूच शकत नाहीत गरीब धनगराकडून. पण सच्चा धनगर कधीही सांगल की होय, देवेंद्र फडणवीसने आमची फसवणूक केली. किती दिवस आपण यांची सत्ता आणण्यासाठी बर्बाद होणार आहेत? सगळ्या जातींना विचार करा. आज दलितांना सुद्धा प्रचंड त्रास आहे. मुसलमानांची सुद्धा हीच परिस्थिती आहे. मायक्रो ओबीसी अख्खा उद्ध्वस्त झाला. कोणालाही नोकरी नाहीये. कोणाला बंजारा समाजाचा पूर्ण वाटोळ झाला. आदिवासी समाजाच्या जेवढ्या योजना आहेत अख्ख्या योजना खाल्ल्या. आजही आदिवासी समाजाच्या पाड्यावरती, तांड्यावरती जा, त्यांना प्यायला पाणी नाही, शिकायला शाळा सुद्धा नाही. किती दिवस आपण आता आंधळे होऊन बघणार आहेत? कधीतरी आपल्याला याच्यावरती उठाव करावाच लागणार. आता मराठ्याचं वाटोळं करायला निघाले. पण देवेंद्र फडणवीस इथं मराठी आहेत बरं, हे सोपे नाहीत. हे आजाभाऊ इतकं बेकार आहे. तुम्ही जर पोलिसाला गोळी हाणायला लावता तर मराठी आता रुमण्याने आणतील तुम्हाला. पर्याय लोकांना आक्रमक होण्याचा तुम्ही उभा केलाय. मराठ्यांचे मन जिंकणं तुमची जबाबदारी होती. हेच काम मी एकनाथ शिंदेना सुद्धा सांगितलं होतं. तुमच्या शिरसाटने असं केलंय. आम्ही मराठ्यांनी का झक मारायला तर मला मोठं केलेलं नाही. आमचं वाटोळं करीन देव, त्यांनी पण तेच केलं. मी मराठा समाजाला जाहीरपणानं सांगतो, मी कधीच खोटं बोलत नाही आणि मी आरोप पण करत नाही. खोटा आरोप मी कोणावरती करत नाही. बावनकुळ्या चुकला, बावनकुळ्यावर आरोप करणार. शिरसाट चुकला, त्याच्यावर करणार. आता दोघांची जबाबदारी होती, फडणवीसांची आणि शिंदे साहेबांची, की आमचे लोक चुकलेत, आम्ही चूक दुरुस्त करतो. पण त्यांनी त्यांची पाठराखण केली. आता याची किंमत त्यांना मोजावी लागणार. मी मायबापो खरं सांगतो, मी कधी खोटा आरोप करत नाही, कधीच. मी छगन भुजबळवर आरोप केला का? त्याचं नाव घेतलं का? त्याने काही चुकच केली नाही. बळच बदनाम करायची संस्कार आमच्या मराठ्यावर नाही. मी धन्याचं नाव घेतलं का? तुम्ही तानच घेऊन आता त्याला वाकायलाच लावतो. त्याची किती नसली तुम्हाला माहितच नाही. लय त्रास होता बीडच्या मराठ्यांना. आता मराठी सुद्धा साठी करून चालतो. मला नाही म्हणून सोडून द्या, बाकीच्या पोरायला आहे ना. त्याला काय
बळ भरलंय बळ. बारा हत्तीचं बळ जे म्हणलं जातं पोलादाचं मराठी आता मोजतच नाहीत कोणाला. आणि भेकाडावणे वागायचं बी नाही आपण, जगायचं बी नाही. त्या आईला कोणाच्या वाटा जायचं नाही. गेला ना हाय. अरे तू शब्दच मग आज घेतो आणि तो काय नुसता खाऊन हागवतो का मग? मराठा अडचणी जायला मोवाजायचंच नाही कोणाला तिची यायला. आपल्या हमेशा उठलं सुटलं की आपल्यावरच आणण्या, उठलं सुटलं की आपल्यावरच आणण्या. कुणी आलं की आपल्याकडूनच खातंय आणि आपल्यालाच घोडे लागतंय. पुन्हा मतदान करून मोठं कोणी केलं यांना आपण. बावनकुळ्याला मतदान मराठीने केलं. प्रमाणपत्र तो कोण करायला? बावनकुळ्या. बरं हे आता मी लय ऐकलं, 92 कुळ ऐकलं, 96 कुळ ऐकलं. हे 92 कुळ कुठून आलं कोण मधूनच? कुळच नाही ऐकलं. हे काय प्राणी दिसतो अगा, बाय बाय बाय. चष्मा काढला आणखीनच यावा दिसतो. असा टपकन मुका घ्यावा वाटतं त्याला. ते हवायचं रांजणार तो आहे. माणसं बघितले हो खूप, पण माणसातला हा माणूस हे प्रोडक्ट कुठं उत्पन्न कसं काय झालंय असं इतकं गतीळ प्रोडक्टच नाही. शेंगदाणा खानबार खोट लागल. अरे एवढं तेरे वाळूटी तुडून आलं का काय कुंकून? आपल्याकडं असं उत्पादन होत नाही. हे उत्पादन तिकडं हॉलंड, न्यूझीलंड, इंग्लंड तिकडं, इकडं नाही हो हे उत्पन्न असलं. अरे एवढंच नाही आहे. तू उगाच मेहनत लाग. तो मी पुऱ्या बाजार उठणार आहे, पुरी झीर येणार. तो बावनकुळ्या तुला सोडतच नाही. सध्या सगळ्यात जास्त खुश असेल तर छगन भुजबळ. ते म्हणत असतो बावनकुळ्या ते आरक्षण तोडलं पुढे. ही साडेसाठी तो ऐकायला नाही चांगलं झालं. मी मोकरा तेव्हा जर अर्धी हानीत असेल ना, आता 2 हानीत असेल निवांत झोपत असेल. आणि बावनकुळ्या 2 हानीत असला तर 5 हानीत असेल. आता माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करून तुला कशी झोप येऊन देईन? अजिबात नाही. मला मंत्री नाही पाहिजे, मला पक्ष नाही पाहिजे. मी संबंध मेंटेन करायला आंदोलन उभा नाही केलं. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला मोठं करण्यासाठी आंदोलन उभा केलं. आपले बावनकुळे पुळे पुळे कोण हे तर गेले उडत. माझ्या समाजाच्या लेकराचं वाटोळं करत असेल ना तर मी तुम्हाला नीट भाषा बोलणारच नाही. तुम्हाला काय करायचं करा. चल म्हणजे तर आता 1-2-3 दिवसापूर्वी मला माहिती आली म्हणजे जरा गेला अटक करून बघा म्हणलं. मला अरे तुम्ही काय एवढ्या भोकाचे का मला अटक करायला आलं? मग ह्याला धोरणात येत का? 6 कोटी येत आणि एवढं जेल तू आणशील करून हे अख्ख्याचे ते माझ्या सगळं नाही तर जेलच उचलून आणते सगळं माझ्या सकट. मला एक कळणार नाही मला कुणकड चालले वा. इकडून इकडं हलवण्यात येत आहे. आता कोण कोणाला हलीत आहे? बावनकुळ्या सोयीचं नाही राहिला. तू जिथं हात नव्हता घालायला पाहिजे तिथंच घातला. तू कुंकड हात घाला लागला चड्ड्यात चिरड्यात. आम्ही काय करत त्याला? तो खिसा फाटलेला आहे का नाही बघाच आहे. सध्या पोरं खिसे फाडून देते. आता त्याला आम्ही काय करावं? तू काही बघाना फाटलेलं फुटलेलं. तो आणि आमचं काही नव्हतं. तो आणि आमचा काही संबंध नाही. तुला बोलायला सांगितलं कोणी? तुला इतकं वाईट पाऊल उचलायचं सांगितलं कोणी? अरे मराठा समाज सोपा समजू नको. हे शांत आहेत तोवरच शांत आहेत. मग आमचं असं असतं मराठ्याचं, आम्ही वादीसाठी मसाड कापीत असतो. आमचा लय खेळा अवघडे. बांधासाठी 5-5 एकर घातलेत आम्ही. आम्हाला जिरायचा लय नाद.
आता वावर घालायची गरज बी नाही आम्हाला, आम्ही जरा बरे झालो. म्हैस लावून आणली म्हणलं, काय म्हणलं? सुट्टी नाही आता. नाही असल्याला नाही गिनीत मी, असल्याच नाव सुद्धा नाही, मराठ्या सुद्धा असल्याच नाव नाही घेत. असल्याला मोजत नाहीत आपण, मराठ्यांनी असल्याचं नाव पण नाही घ्यायचं. बावनकुळा तुला मराठी माहितच नाहीत काय चीज आहे. हे मराठी इतके विचित्र आहेत, एकदा जर तराला लागले ना, एकदा येणे भांडणं केलं ते माऱ्या मराठीने, ते अफगाणिस्तानात हाणीत होते लोकाला. इतके कुठीले कुंकड फोड होते, बघायचं जागा नव्हती, इतके दांडकीने हाणले होते. अफगाणिस्तान कुठे तुला माहितीये का? एकदा बघून तिथून हाणीत होते. कुणीतरी शहाणा भेटला रस्त्यात, तेव्हा मला हाणायचे लोकच संपले, थांबान घरची. म्हणले झाले का, मग जाऊ मागे. पानिपत पर्यंत आले हरियाणाला. तिथं आल्यावर त्यांच्या ध्यानात आलं पुन्हा शहाणा भेटला एखादा. ते म्हणलं समजा जर माघारी आले तर म्हणले मग इथंच थांबू आपण. आणखी तिथंच आहेत ते आपलेच भाऊ आहेत, ते महाराष्ट्रातले पानिपतचे मराठी. सोपे समजू नको आम्हाला. तुम्हाला ठेकायला आणायला वेळ नाही लागणार. तुम्ही 28 ऑगस्ट पर्यंत करू नका, मग मराठी काय तुम्हाला आता राज्यात दिसतील. मला सुट्टी नाही आता. तुम्ही हा डाव रचायलाच नको होता, मस्त चाललं होतं. फडणवीस साहेबांचं आमचं आता जमायला लागलं होतं. ते बी आता 1 वर्ष बोललो त्या बिचाऱ्याने, मी मराठीवर साक्षीदार. तुम्ही 29 ऑगस्टला आपण मुंबईला गेलतो. थांब ना, आपण मुंबईला गेलो. माघारी आल्यापासून आता 29 ऑगस्ट 2026 ला 1 वर्ष होतं. एक शब्दाने बावनकुळे या फडणवीस साहेबाला दुखवलं एक आपण. ते बिचारा लाडभाऊ मध्ये मरमर करत होतं, पण आता समोरून द्यायला ते तरी काय करेल. इकडून शिंदे साहेबाकडून उदय सामंत, शंभूराज देसाई साहेब मरमर करायचे, द्यायनात काय करणार. एकदम मस्त चाललं होतं, काही अडचण नव्हती. बावनकुळ्यांनी मधीच खडा टाकला आणि हे सगळं वातावरण त्यांनी बिघडलं. यांना षडयंत्र करायची काही गरज नव्हती. त्यांनी आपल्याला जे हलक्यात घेतलं ना, तीच त्यांची सगळ्यात मोठी चूक आहे. त्यांनी असा डाव ऐकला, माय बापू काय म्हणेन तुम्हाला, आणि उजडूस तर खातो का म्हणून मग लागलं पोट वाढायला. तुम्हाला माहित नसेल, ते जवळपास 135 किलोमीटर होतं. ते पहिला दौरा कराड ते असं मला भूमितीत दिली. म्हणलं हे काय इथं गाव आहे. मला असं जवळ चल 22 किलोमीटर झालं तर त्याचं गाव आहे ना. अरे म्हणलं या इथं म्हणजे किती वाजता असं पुढं चालत. ते म्हणला आमचा लय जीव आहे तुमच्या, आणि तुम्हाला मात्र काही करून यावंच लागेल. आमचं तर फक्त पलीकडच्या कडे कोणी, नदीच्या अली कोणी. 17 किलोमीटर झालं तर त्याचं गाव आहे नदीच्या पलीकडचं. चालता चालता घुमीत येत मला. बरं जीव बी असा लावतात मला सगळेजण. पाटला धक्का लावायचा नाही, लांब व्हा. एक इकडून कोपर हाणतो, एक इकडून गुडगा हाणतो. एकाने धक्का लागून द्यायच नाही, आपले पाटील आहेत. आणि भोपर हाणू मग हे सगळं दुखायला लागलं इथून. सरकारने आपल्या विरोधात डाव रचला. त्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, त्यांनी आपल्याला हलक्यात घेतलं. त्यांना असं वाटलं आमचं काहीच होत नाही, पण त्यांच्या डोक्यातच नाही. जनता जर एकदा उठली ना, कोणाच्याच बापाला मोजत नाही. हे जर कोणाला विचारायचं असेल तर एकदा हसीना काकूला विचारा. मला हसीना काका नव्हती का तिकडून पळून बांगलादेश अशी पिढी तिकडे दांड केली. मग इकडेच पळून आले आपल्या भारतात. विमानाने येऊन द्या ना, वाटक्याने आली, पण आलीच.
आता मग ती माघारी जायचं तिकडून कोणतरी म्हणलं पुन्हा इकडून आली गिटारी झाली पुन्हा थांबली. यांना आणखी झोपी गेली. यांच्या लक्षातच येत नाही काय होईल. यांनी मराठ्याविषयी इतका भयंकर प्लॅन रचला. जरांगे पाटील जर मराठ्यांच्या बाजूने राहिला तर ह्यो पक्का आरक्षण देईल मराठा आणि आपल्याला मराठ्याला द्यायचं नाही. मराठ्यात आणि जरांगे पाटलात फूट पाडा. गैरसमज पसरून द्या. फक्त काय गैरसमज पसरायचा ठरला याचा लोकांना पटला पाहिजे असा. आता लोक त्याच्यापासून तुटत नाही, तो पण लोकांपासून तुटत नाही. कारण मीही तुम्हाला मायबाप मानलंय आणि मीही मुलाच्याच भूमिकेत तुमच्या लेकरासारखंच काम करतो रात्रंदिवस. जस काय मला रोजाने लावलं मी हटतच नाहीये. मग प्लॅन म्हणले आता याच्यावर कुठलंही षडयंत्र रचलं तरी हे उधळून लावतो. मी आतापर्यंत देवेंद्र फडणवीसचे सगळे षडयंत्र उधळून लावले. हे त्याचा शेवटचा डाव आहे. कारण 29 ऑगस्ट आंदोलनाची घोषणा झाली. आता रोखायचं कसं. नसता द्यावा लागणार. नसता मराठी राहता येईल. मराठ्यांच्या मदतीला धनगर पण आहेत. मराठ्यांच्या मदतीला सगळे शेतकरी आहेत. मराठ्यांच्या मदतीला दलित मुस्लिम आहेत. मराठ्यांच्या मदतीला मायक्रो ओबीसी सुद्धा आहे. आदिवासी पासून बंजारा समाजापासून सगळे लोक दुखावलेले. अख्खे लोक उठा होईल. मग आता काय करायचं. त्याच्यातले त्यात मराठी एकटेच सगळ्याची बरोबरी करते. यांच्या मदतीला कोणीच नाही आलं. एकटे मराठी महाराष्ट्रातल्या सगळ्यांची पाठ करू शकते हे त्यांच्या लक्षात आलं. मग आता मराठा समाजाला पटलं पाहिजे असा डाव टाकायचा. डावा खोलागाला बावून कुळे भेताडावरचं चित्र नसतं ते असं केलेलं ते मोहन देतोड हडप्पा असा यागळा दिसतो कसला बनून. त्याच्या पायात फक्त घुंगर पाहिजे. राईट शेवून दिसतो घागरमाळ बैलाची आणि नुसता फोटो काढायचा सारखा दिसत. एक ना जाऊन डाव सरसला. मराठ्यात गैरसमज पसरा. मायबाप हो आरक्षण साधा सोपा विषय नाही. रचलेलं षडयंत्र साधने समजून घ्या. आपल्या लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आयुष्याचा प्रश्न आहे. त्याच्यातच औषध काढलंय. तुम्ही बांधासाठी भांडण करता लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही तुमच्या संपत्तीला प्रॉपर्टीला किती जीव लावता लेकरा बाळासाठी याच्यावर समजून घ्या. तुमच्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे ना 1 करोड 10 करोड 20 करोड 50 लाखाची 10 लाखाची एकट्या कुणबी प्रमाणपत्राची तेवढी ताकद आहे. एकट्या कुणबी प्रमाणपत्राची तुमच्या प्रॉपर्टीची ताकद. आरक्षण साधा विषय समजू नका अजिबात. असा डाव आखला भयानक. 4 प्रमाणपत्र रद्द करा म्हणले आणि मीडिया ट्रायल घ्या. आणि मराठ्यात सोशल मीडिया पेरायची त्यांची आयटीशियन. मीडिया आणि आयटीशियन संगत उचलून धरायचं. जरांगे पाटलाचं आंदोलन धक्यात जरांगे पाटलांनी दिलेले नोंदी या टिकत नाहीत. प्रमाणपत्र रद्द होते. मराठ्यांची लेकरं टेन्शन मध्ये येणार. आपण ऍडमिशन घेतलंय नोकरीला लागलो आता काय होणार. त्यापेक्षा कुणबी प्रमाणपत्रच काढायचे नको असा त्यांचा डाव. कम उठले तुम्ही दोघं कुठं चालला रे. इतक्या लवकर मुतत असते का. ठेपा ठोपा काय असतो नसतो त्याला. आग्न बंद करायचं. आता आपल्याला गैरसमज ताबडतोब होतो समाजाला. गैरसमाजाच्या लवकर बाहेर या तुम्ही. सगळ्याच बातम्या खऱ्या असतात असं नाही. समाजाने अति हुशार व्हा. समाजाचं आणि लेकराचं हित कशाचे. कोण आपल्या लेकराच्या भविष्याच्या आळाला कोण वाटोळं करतोय शोध घ्यायचं शिका. मी भला तुमच्यात काही काळानं असन किंवा नसल. माझ्या समाजानं सतर्क करायचं शिका. सावध राहायचं शिका. कोणाची शब्द बोली काय कोण शब्द फेक कोणते करतोय याच्या पाठीमागे काय षडयंत्र असू शकतं. शब्द मारलेला
समाज हिताचा आहे की आपल्या काळजावरती वार केलाय, याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय गैरसमज करत जाऊ नका. मी ते शोधलं, या समाजासाठी पूर्ण आयुष्य त्यासाठी दिलंय. मी या गोष्टी शोधल्या. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाले कसे, यांनी मीडिया ट्रायल घेतली का? जरांगे पाटील पक्का आरक्षण देणार आहे, मागणी त्यांनी केली 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या. आणि जर 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र दिले तर 2.5 ते 2.25 कोटी मराठा समाज आरक्षणात चालला. आपल्याला 58 लाख नोंदी द्यायच्या नाही. मग गैरसमज पसरा, हे प्रमाणपत्र रद्द होते. त्यांच्यात दुसरंही देण्यात आलं, ही पक्का आरक्षण घेतोय. पिढ्याना पार चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे आरक्षण मराठ्यांना उडणार नाही. समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण करायचं काम करायला आहे. ही त्यांच्या बैठकीतली चर्चा मला कशी माहीत झाली? मायावर जीव लावणार आहेत ना भाऊ. मराठ्यांचे नेते आहेत, मराठ्यांचे अधिकारी आहेत, सगळे काय आता बापाचे आहेत काय? त्यांनाही वाटतं आपल्या लेकरा बाळासाठी झटतोय, फक्त आपल्याला जाता येत नाही. हे पक्का प्लॅन आपला. सातारा, संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध हे गॅझेटियर जर दिले, हे पक्का आरक्षण आहे. म्हणून हे गैरसमज पसरला. मी शोधायला लागलो, प्रमाणपत्र रद्द झालेच कसे. माझ्या हाताला बावनकुळेचं पत्र लागलं, कारण मी त्या माणसाला 100% नवाजत होतो, चांगलं म्हणत होतो. पण त्यांनी प्रमाणपत्र रद्द केल्यापासून माझ्या डोक्यातूनच उतारला, माझे तळपाय चाक मस्तकाला गेली. मी मंत्र्याला आणि पक्षाला नाही मोजू शकत, कारण मी माझ्या जातीवरती प्रेम करतोय, माझ्या जातीला मी मानतोय. त्यांचं वाटोळं मी उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. भेसळ रक्त नाहीये, ओरिजिनल तुमच्या रक्तामासाचं रक्त आहे. बदलू शकत नाही, तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत, आणि गप तर अजिबात बसू शकत नाही. घेतील तर जीवच घेतील, पण समाजाशी दागा फटका नाही करायचा.